हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी छान तुळशीची पूजा करून घेतली, रांगोळी वगैरे काढून घेतली, तुळशीला तिळगुळ पण देऊन दिलं. अंगणात रांगोळी, दारात रांगोळी आणि असं छान प्रसन्नतेचं वातावरण तयार करून घेतलं. सकाळी लगेच इशू आणि जागृती तयारी करून कच्चीवर पतंग उडवायला गेले होते. तोपर्यंत मी ते स्वयंपाक बनवून घेतला. स्वयंपाकात बनवली ती बटाट्याची भाजी आणि पुरी भजे असं साधं बनवलं होतं, कारण आईंचा पण उपवास होता आणि नैवेद्य पण दाखवायचा नव्हता, म्हणून असं साधंच बनवलं होतं. कढईत 2 पळी तेल घातलं, त्याच्यात जिरं मोहरीची फोडणी टाकली, आलं लसणाची पेस्ट घातली, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटा त्याच्यात ॲड केला, छान परतून घेतलं आणि जेवढे होते तेवढे मसाले त्याच्यात ॲड केले. त्यानंतर उकळलेले बटाटे त्याच्यात टाकून घेतले, छान परतून घेतले आणि गरम पाणी करून घेतलं आणि त्याच्यात ते सोडून दिलं. आणि इकडे अशी बनवून झाली ती भाजी आणि लगेचच पुरीचं भिजवून घेतलं, पुरी पण बनवून घेतली. जेवणाला आपण लगेच बसलो होतो, पण तेलाच्या वासाने काही एवढं जेवण नाही गेलं आणि मुळात म्हणजे आहोंना आवडतच नाही तेलकट पदार्थ काही, तर असं होतं. आणि उपासाला आईंना पप्पांनी बाजारातनं रताळे आणले होते, त्यांना वाफवून घेतलं आणि भगर बनवून घेतली होती. फराळाचं झाल्यावर आम्ही गेलो होतो चिंचखेड्याला. ते कशासाठी ते पुढे बघा. आम्ही तयार झालो आहे आता इदासीच्या यात्रेला जायला. जागृती, आई, हे आणि आम्ही गेलो होतो इदासीच्या यात्रेला आणि इथे बघा कशी मस्त चालू इशू जागृती पाळण्यात बसले होते विमानामध्ये आणि आम्ही पण बसलो होतो. तर खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. आणि असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.